निशंक होई रे मना, होई रे मना, प्रचंड स्वामी बाळ पाठीशी नित्य. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हॅपी बर्थडे. थँक्यू. सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. खूप प्रेम दिलं, खूप भरभरून शुभेच्छा दिल्या, त्यासाठी मी मनापासून खूप खूप स्वामीमय तुम्हाला धन्यवाद म्हणते. सगळ्यांनी मी सांगितलेलं जवळ ठेवलंय का? चेकबुक सांगितला होता, चेक बनवून कागदावरती ठेवायला सांगितलेला, लिहिला का? जमले का? पहिले ते चालेल का? आवाज येतोय माझा क्लिअर? हो हो ताई, पहिला बनवले तो चालेल का? नाही, तेव्हाचं वेगळं होतं, नवरात्राचं वेगळं आहे. अच्छा ठीक आहे, समजून घ्या, नंतर मग तुम्ही बनवा. वही पेन घेतलं सगळ्यांनी? सगळ्यांनी वही पेन घेतलं? हो 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 घेतलंय. सगळ्यांनी आपापले माईक अनम्यूट करायचे आहेत. जेव्हा मी सांगणार आहे तेव्हा त्या गोष्टी ग्रहण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि काही प्रश्न असतील तर ते लिहून ठेवायचे आहेत. शेवटचे काही मिनटं शिल्लक राहतील, त्यावेळेस आपण काही शंका कुशंका असतील तर त्या दूर करूया आपण. पण मी जेव्हा सांगत आहे तेव्हा मध्ये काही बोलू नका. तुमच्या थोड्याशा गोंधळामुळे गैरसमज होऊ शकतात आणि आपला सेमिनार खराब होऊ शकतो. तर स्वामी कृपेने आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घ्यायची आहे. कोणी राहिले का आपल्या ग्रुपमधलं चुकून ॲड व्हायचं? आपली मैत्रीण कोणी राहिले का चेक करून घ्या. आपापल्या मैत्रिणी आल्यात का बघून घ्या. तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांनाही पाठवू शकता. ही लिंक जी तुम्हाला पाठवली आहे ती त्यांना शेअर करू शकता. त्यांनाही स्वामीमय चांगल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचतील आणि त्यांच्याही जीवनामध्ये प्रगती होईल. काही अडचणी असतील तर दूर होण्यासाठी त्यांना सहकार्य मिळेल. चला मग सुरू करूया. तयार? सगळ्यांचे चेहरेच दिसत नाहीये मला. हो ताई. तुम्ही असं समोर नसल्यानंतर मी कसं बोलणार? कशी एनर्जी आपली पास होणार सांगा बरं. सगळ्या दिव्य एंजल्स दिसू द्या. खूप दिवसांनी आपली भेट झाली आज. हो हो. नवरात्रेचं सगळ्यांनी छान मिळून एकत्र मिळून साधना करायची आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी आपली मानसिक तयारी करायची आहे. जे काही टेन्शन आहे, जो काही त्रास आहे, तो सगळा साईडला ठेवून टाकायचा आहे. ठेवला का? भांड्याला झाकण लावून टाका. एक डब्बा घ्यायचा आहे. त्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ते सगळं जे काही तुमचं टेन्शन आहे, डिप्रेशन आहे, चिंता आहे, मुलांची, स्वतःची, अनेकांची, आजूबाजूच्या लोकांची, शेजारच्या पाजाऱ्यांची, कोणाची विचारसरणी आपण सतत करत असो, शत्रुपीडा असेल, जे काही आहे ते एका प्लास्टिकच्या बॉक्समध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये बंदिस्त करून टाका त्या सगळ्या गोष्टी. आणि पूर्णपणे स्वतःच्या आत्म्यासाठी, स्वतःच्या आत्मउन्नतीसाठी पुढील साधना आपल्याला करायची आहे. कोणत्याही गोष्टीचं टेन्शन न घेता फ्री माइंडेड आपल्याला संकल्प करायचा आहे. तयार का? हो ताई. श्री स्वामी समर्थ. नक्की? फक्त सीमाताईंनाच आवडला बहुतेक संकल्प. नाही, आवडला. हो ताई. श्री स्वामी समर्थ. आवडला. हो ताई. नक्की? श्री स्वामी समर्थ. चला आपण सुरू करूया. सगळ्यांनी आता अनम्यूट करा. मी समजून सांगते. जे नाही समजलं तुम्हाला त्याचे फक्त शेजारी तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे की हे समजलं नाही. तुम्ही वैयक्तिक त्याविषयी मार्गदर्शन घेऊन मग संकल्प करायचा आहे. ठीक आहे? चला मग आपण 2 मिनिटं डोळे बंद करूया. सगळ्यांचे माईक अनम्यूट. डोळे बंद करायचे आहे.
कुलदेवता, इष्टदेवता, ग्रामदेवता, आपले कुलदेवता, इष्टदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, आपले आई वडील ह्यांना आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे. महाराजांना आपल्या डोळ्यासमोर आणायचे आहेत. तुम्ही ज्यांना मनापासून श्रद्धेने मानता त्या संत, महात्मे, दिव्य शक्तींना डोळ्यासमोर आणायचं आहे. सगळ्यांची असीम आशीर्वाद, असीम कृपा आपल्या सगळ्यांवरती होत आहे, हा अनुभव करायचा आहे. महाराजांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत आहे. आपल्या हातून चांगले कर्म घडणार आहेत. त्याच्यामुळे सर्व दिव्य शक्तींना धन्यवाद म्हणायचा आहे. पूर्ण रिलॅक्स. डोक्यातील सर्व विचार आपण काढून टाकलेले आहेत एका डब्यामध्ये. कोणतीच नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आता येणार नाहीये. फक्त आपल्याला सकारात्मक ऊर्जेने आपले जीवन परिवर्तन करायचे आहे. त्यासाठी आपण पुढील उपक्रम आणि माहिती घेणार आहोत. सगळ्यात पहिले, काल माझा वाढदिवस होता. सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या, त्यासाठी मी मनापासून सगळ्यांचे आभार मानते. काही जणांना मला रिप्लाय देता आला नाही, त्यासाठी मी त्यांना क्षमस्व म्हणते. पण नक्की मी उद्यापर्यंत सगळ्यांना धन्यवादचे मेसेज पाठवणार आहेत. सगळ्यांनी समजून घेतलं त्याबद्दलही धन्यवाद. आपण यावर्षी नवीन संकल्प करत आहोत, तो आपण जाणून घेणार आहोत. माझा फक्त आवाज क्लिअर नाही आला तर फक्त मला चॅटमध्ये सांगा की आवाज नीट येत नाही म्हणून. वाढदिवसाच्या निमित्ताने आपण नवीन असा संकल्प करत आहोत व स्वामींच्या आदेशानुसार आपण आजपासून ते पुढील 13 ऑक्टोबरपर्यंत हा संकल्प करायचा आहे. 11 वेळा श्री स्वामी समर्थ जप आपल्याला करायचा आहे. तुम्ही करतही असाल, पण हे नव्याने आपल्याला संकल्प करून करायचा आहे. कारण की आपण ग्रुपमध्ये सामूहिकरित्या जेव्हा सामूहिक पठण करतो तर त्याची शक्ती दुप्पट होऊन आपले समस्या, अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला सहकार्य मिळतो, सपोर्ट मिळतो. त्याचप्रमाणे आपली आत्मउन्नती होत असते. म्हणून आपल्याला सामूहिकरित्या हे संकल्प करून साधना करायची आहे. 11 वेळा श्री स्वामी समर्थ लिहून घ्या सगळ्यांनी, परत त्या गोष्टी चुकायला नको. आपल्याला संकल्प करून 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. 11 वेळा तारक मंत्र ऐकायचा आहे. श्री सारामृतचं एक अध्याय आपल्या ग्रुपमध्ये पाठवला जाईल. तो अध्याय जमेल तसा तुम्हाला ऐकायचा आहे. दर गुरुवारी 5 अगरबत्त्या लावायच्या आहेत. त्या अगरबत्त्या लावताना संकल्प करायचा आहे, तारक मंत्र म्हणायचा आहे आणि जी काही उदी गोळा होईल, जो काही भस्म तयार होईल, तो एका पुडीमध्ये बांधून ठेवायचा आहे. त्याचं सिद्धीकरण करून घ्यायचं आहे माझ्याकडनं. ऑनलाईन पद्धतीने आपण सामूहिकरित्या त्याचं सिद्धीकरण करणार आहोत. आणि जे आपल्या अवतीभोवती आजारी लोक असतात, ज्यांच्याविषयी आपल्याला ऐकायला येतं की नाही येत, येतं का नाही येत तेवढं फक्त सांगा. आजारी आहेत, बरं वाटत नाहीये, सतत एक दुखणं झालं की दुसरं दुखणं मागे आहे, तर आपण आपल्या हाताने सिद्ध केलेलं पाणी त्यांना द्यायचं आहे. जप केलेलं, सिद्ध केलेलं पाणी कशा पद्धतीने करायचं हे आपण रेखीमध्ये, एंजलमध्ये शिकलेलो आहोत. ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवून देईन. त्या पद्धतीने सेवाभावे म्हणून आपल्याला हे चांगलं कर्म करायचं आहे. दर गुरुवारी 5 अगरबत्त्या लावायचं, 21 वेळा तारक मंत्र बोलायचं. जो काही अगरबत्तीचा अंगारा जमा होईल तो आपल्याला गोळा करायचा आहे. माझ्याकडून ते ऑनलाईन पद्धतीने सिद्ध करून घ्यायचं आहे.
आणि जे आजारी असतात, ज्यांना बरं नसतं, बेसिक किंवा ॲडव्हान्स लेवलचे आजार पण असू दे, तर त्यांना ते हिलिंग करून आपल्याला पाणी द्यायचं आहे. आपल्या हातून चांगले कर्म घडवण्यासाठी ही एक छोटीशी सुरुवात करायची आहे. हे केल्यानंतर मनाला समाधान वाटेल का नाही वाटेल? वाटेल. जेव्हा त्यांचे ब्लेसिंग्स आपल्याला मिळतील, तेव्हा त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळेल, तेव्हा आपल्याला मनाला समाधान मिळेल का नाही मिळेल? प्रत्येक वेळेस आपल्याला अक्कलकोटला जाऊन उदी आणणं शक्य आहे का? नाही. प्रत्येक वेळेस मठामध्ये जाऊन इमिजिएटली जाऊन आपल्याला उदी मिळू शकेल का? नाही. आपणच आपलं हे कार्य करू शकतो की नाही? हो. बरोबर आहे. हे तुम्ही तुमच्या झाडांना, जी सुकलेली झाडं आहेत का कोणाकडे तुळस सुकलेली आहे का? तुळस जळालेली आहे का? असं कोणी आहे का? माझ्याकडे आहे. तुळशीला नजर लागते? हो माझ्याकडे आहे. होतंय ना असं? ताई आवाज ब्रेक होतोय. हा, ताई मध्ये मध्ये आवाज ब्रेक. ओके. तुळशीला नजर लागते, झाडांना आपल्या नजर लागते. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये काही प्राणी असतात, आपण आवडीने त्यांना पाळतो. ते कुत्रं असू दे, मांजर असू दे, पोपट असू दे, ते पण आजारी पडतात. आपल्याकडे गायी असू दे गावाकडे, त्या सुद्धा आजारी पडल्या तर तुम्हाला ही उदी सिद्ध केलेली त्यांना पाण्यामध्ये टाकून द्यायची आहे. ज्यांनी रेखीचा, एंजल थेरपीचा क्लास केलेला आहे, त्यांनी सगळे सिम्बॉल, मंत्र त्या पाण्यामध्ये सिद्ध करून मग त्या प्राण्यांना, त्या वस्तूला, त्या वनस्पतीला द्यायचे आहेत. देणार का नाही? सोपं आहे का नाही? हे शिकण्याची गरज आहे का? हो. सगळ्यांना समजलं हे? हो. सोपं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सोपं आहे. दीक्षाविधी घेण्याची गरज नाही, कुठल्या साधना करायची गरज नाही. सोपी आणि साधी सिस्टीम आहे. सगळ्यांना कळालं असेल तर फक्त कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करून सांगा, मग मी पुढचं घेते. पाचच अगरबत्त्या घ्यायच्यात. जेवढं सांगितलं त्याच्या पलीकडे एक्स्ट्राचं आपल्याला नॉलेज घेऊन किंवा ऐकून करायचं नाहीये. 5 म्हणजे 5च. त्याच्यामागे काहीतरी शास्त्रीय कारण आहे, अभ्यास आहे, त्यानुसार 5च अगरबत्त्या घ्यायच्यात. स्वामींच्या पुढे बसूनच तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. बेडरूम मध्ये बसलाय आणि अगरबत्ती देवघराच्या इथे लावली, तसं चालणार नाही. ही साधना आहे. त्याच्यामुळे चुकीची साधना करून, चुकीच्या गोष्टी करून पापात पडायचं नाही. नाही केलं तरी चालणार आहे, पण चुकीचं काही कार्य करू नका. तुम्हालाही पाप लागणार आहे आणि मी सांगितलंय म्हणून मलाही दोष लागणार आहे. येतंय लक्षात सगळ्यांच्या? हो पहिला टॉपिक सगळ्यांना क्लिअर? संकल्प पहिला क्लिअर? हो. चला बोला. हो. श्री ताई, स्वामी कुठला समर्थ. अध्याय वाचायचा? श्री स्वामी समर्थ बोला, कळालं असेल तर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काय प्रश्न विचारला हेमाताई? श्री स्वामी समर्थ. ताई कुठला अध्याय मॅडम वाचायचा? अगरबत्ती सांगा ना. ठीक आहे, सांगते परत. सीमाताई प्रश्न बोला. जरा एकदा अध्याय अगरबत्ती सांगा ना वाचायचा परत. ताई? 11 वेळा श्री स्वामी समर्थ. परत सगळं 11 वेळा सांगते, तुम्ही तारक अनम्यूट मंत्र. करा. अनम्यूट करा, मी सांगते परत. सगळ्यांनी अनम्यूट करा, मी परत सांगतेय. आपल्याला पुढचा अभ्यास करायचा आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी पटकन अनम्यूट करा. श्री स्वामी समर्थ जप 11 वेळा करायचा आहे. हेमाताई मी परत सांगणार नाही, लिहून घ्या. 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. श्री सारामृतचा अध्याय मी ग्रुपमध्ये रोजचा पाठवणार आहे, तो तुम्हाला ऐकायचा आहे. आणि 5 अगरबत्त्या दर गुरुवारी लावायच्या आहेत. अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला 21 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे. जो काही अंगारात जमा होईल तो एका पिशवीमध्ये जमा करून घ्यायचा आहे. तो माझ्याकडनं ऑनलाईन पद्धतीने सिद्ध करायचा आहे, कारण की मी राहते पुण्याला, तुम्ही राहता वेगवेगळ्या ठिकाणी. प्रत्येकाला येऊन मी त्या गोष्टी सिद्ध करून देऊ शकत नाही. म्हणून सामूहिकरित्या आपण डिसेंबरमध्ये जेवढं गोळा होईल राख, अंगारा, तर तो सिद्ध करून मग तुमच्याजवळ ठेवायचा आहे. आपली सुकलेली झाडं असतील, प्राण्यांना बरं नसेल, आपल्या अवतीभोवती जे ओळखीचे नातेवाईक आहेत ते आजारी पडले, तर तुम्ही हे सिद्ध केलेलं पाणी त्यांना द्यायचं आहे. ज्यांचा रेखीचा अभ्यास झालेला आहे त्यांनी रेखीचे सिम्बॉल वापरायचे आहे. ज्यांनी एंजलचा क्लास केलेला आहे त्यांनी एंजलचे सगळे जे आपले मेन एंजल्स आहेत त्यांना आव्हान करून
ती शक्ती तुम्ही त्याच्यामध्ये प्रवाहित करून द्यायची आहे. अशा पद्धतीने पहिला संकल्प सगळ्यांना लक्षात आला असेल असं मी गृहीत पकडते आणि पुढचं आपण सुरू करूया. हे सगळ्यांना लक्षात आलं असेल, दुसऱ्यांदा सांगितलेलं आहे. त्यामुळे जो काही तुम्हाला अनुभव येईल ह्यापुढे तो आपल्याला वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. जर तुम्हाला आत्तापर्यंत स्वामींचे आलेले अनुभव माझ्याशी शेअर करायचे असतील तर तुम्ही ते शेअर करू शकता. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एक पुस्तक आपण छापणार आहोत. स्वामींचे जे काही तुम्हाला अनुभव आले असतील महाराजांचे, तर ते तुमच्या नावासह जर तुम्हाला पुस्तकामध्ये प्रिंट करायचे असतील तर माझ्या पत्त्यावरती तुम्ही पोस्ट करू शकता आणि तुमची ती जी काही माहिती तुम्ही पाठवलेली आहे ती अनेकांपर्यंत स्वामी सेवा म्हणून पोहोचवण्यासाठी मी मदत करू शकते. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. पुढचं आहे मोहिनी वनस्पतीची माहिती. ज्यांनी मोहिनी वनस्पती घेतलेली आहे त्यांनी काय करायचं आहे, नवरात्रमध्ये आपण ज्या देवीच्या दर्शनाला जाणार आहोत त्या दर्शनाच्या वेळेस मोहिनी वनस्पती आपल्या जवळ घेऊन जायची आहे. त्याला हिलिंग करायचं आहे, त्याला पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे आणि ऊर्जावान बनवायचं आहे. मोहिनी वनस्पतीला हिलिंग करण्यासाठी नवरात्रीचे हे 9 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. तुमची जी अडकलेली कामं आहेत, समस्या आहेत, ते दूर करण्यासाठी मोहिनी वनस्पती तुम्हाला मदत करणार आहे. ज्यांनी मोहिनी वनस्पती घेतलेली आहे, ज्यांची टिकलेली आहे, त्यांनी हे न चुकता करायचं आहे. त्याचप्रमाणे दर पौर्णिमेला एक 20 मिनिटं मोहिनी वनस्पती उघडायची आहे. सर्व तारक मंत्र, मोहिनी वनस्पतीचा जप जो तुम्हाला दिलेला आहे आणि तुमचा गुप्त मंत्र हा तुम्हाला जो काही तुमच्या देवाचा असेल तो 11 वेळा म्हणून परत मोहिनी वनस्पती बांधून ठेवायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मोहिनी वनस्पतीची साधना करायची आहे मन लावून. तुमची जर कामं होत नसतील तर तुम्हाला मी गुड लक चेक दिलेला आहे, तो सगळ्यांनी जवळ घेतलेला आहे. तर तो आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, त्याला सिद्ध कसं करायचं आहे ते आपण पुढे बघूया. मोहिनी वनस्पतीविषयी जर तुम्हाला काही शंका कुशंका असतील तर ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी वैयक्तिक उद्या मार्गदर्शन घ्यायचं आहे दुपारी 2 ते 4 ह्या वेळेमध्ये. इथपर्यंत क्लिअर? पौर्णिमेला काय करायचं मॅडम? पौर्णिमेला पौर्णिमेच्या दिवशी मोहिनी वनस्पती जी तुम्हाला बांधून दिलेली आहे ती उघडायची आहे, त्याला ऊन द्यायचं आहे. जर तुम्हाला बाहेरची बाधा झालेली असेल, नजर दोष झालेला असेल, कोण आपल्यावरती जळतं, आपल्याला माहिती नसतं, आपण साफ मनाने सगळ्यांना सगळ्या मनातल्या गोष्टी सांगतो, पण पुढच्याच्या मनात आपल्याविषयी काय हे आपल्याला माहिती असतं का? नाही. कोण येऊन गेलं की आपलं डोकं लगेच जड होतं, निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे येते, अस्वस्थ होतं. तर मोहिनी वनस्पती जी आहे ती सगळे गोष्टी आकर्षित करते, निगेटिव्ह गोष्टी आपल्यापर्यंत येऊन देत नाही. म्हणून आपल्याला पौर्णिमा ही पॉझिटिव्ह एनर्जीची एक, आपण म्हणतो ना पौर्णिमेला बऱ्याच गोष्टी आपण सिद्ध करतो, साधना करतो, त्यावेळेस मोहिनी वनस्पतीची साधना जर आपण केली तर ती जास्त वेळ टिकते. मोहिनी वनस्पतीची एक्सपायर डेट किती आहे? 6 महिने किंवा 1 वर्ष, त्याच्या पलीकडे ती जाऊ शकत नाही. तुमचं नशीब आहे किती दिवस टिकवायचे आहे. म्हणून त्याला थोडंसं उघडायचं आहे, ऊन द्यायचं आहे, ऊर्जावान करायचं आहे आणि मोहिनीचा जप करून त्याला सिद्ध करून घ्यायचं आहे. ठीक आहे? इथपर्यंत सगळ्यांना कळालं. आता जाऊया पुढे. हो ताई. ताई तारक मंत्र अजून काय काय बोलायचं मोहिनी वनस्पती सिद्ध करताना? मोहिनीचा जप जो दिलेला आहे तो, आणि तुम्हाला गुप्त प्रत्येकाचे जर गुरु कोणी केलेले असतील तर त्यांचा गुरुमंत्र, नसेल कोणी तर एवढे 2 मंत्र दिलेले आहेत तेवढेच करायचे आहेत. ठीक आहे? जाऊया पुढे. हो कळालं. नवरात्र प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या कुलाचारप्रमाणे केली जाते. तर त्याच्यामध्ये आणखीन काही भर करण्यासाठी आणखीन काही गोष्टी आपण छान पद्धतीने साधना एकत्र मिळवून जर आपल्या ग्रुपमध्ये केली तर त्याचं फळ लवकरच आपल्याला मिळेल. आपली मानसिक तयारी सगळ्यांनी केलेलीच असणार आहे. तर आपण आता जाणून घेऊया कशा पद्धतीने काय काय करायचं आहे ते. 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर असं आपलं नवरात्र आपल्याला साजरा करायचा आहे, घटस्थापना करायची आहे.
घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे 6:30 ते 8:30 सकाळी आणि दुपारच्या वेळेस 11:30 ते 12:30 हा सुवर्ण शुभ काळ आहे. तर ह्याच्यामध्येच तुम्ही जर स्थापना केली तर खूप छान पद्धतीने तुम्हाला फळप्राप्ती होऊ शकते. नैवेद्य काय काय दाखवायचं आहे हे आपण जाणून घेऊया. रविवारी हे लिहून घ्या तुम्ही, घाई गडबड न करता लिहून घ्या. घटस्थापनेचा मुहूर्त आहे 6:30 ते 8:30 सकाळचा. 11:30 ते 12:30 पर्यंत करायचं आहे. नैवेद्य रविवारी खीर दाखवायची आहे. सोमवारी गाईचं तूप दाखवायचं आहे. मंगळवारी केळी दाखवायची आहे. बुधवारी लोणी दाखवायचं आहे. गुरुवारी खडीसाखर दाखवायची आहे. शुक्रवारी साखर दाखवायची आहे. शनिवारी गाईचं तूप. आणि आणखीन एक थोडीशी माहिती आहे ती मी व्हॉट्सअपला पाठवून देईन. अशा पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवायचा परत आहे. एकदा नैवेद्य सांगा ना. काय म्हणला वैशालीताई? परत एकदा नैवेद्य सांगा ना. रविवारी खीर दाखवायची आहे. सोमवारी गाईचं तूप, त्याचं आपण काही साखर वगैरे टाकूनही नैवेद्य ठेवू शकतो. मंगळवारी केळी ठेवायची आहे. बुधवारी लोणी ठेवायचं आहे. गुरुवारी खडीसाखर ठेवायची आहे. शुक्रवारी साखर ठेवायची आहे. शनिवारी गाईचं तुपाचं खीर वगैरे असं तुम्हाला बनवून ठेवायचं आहे. कलर थोडं स्लो सांगा ताई. संगती थोडं हळूहळू सांग. थोडं हळूहळू दोनदा सांगा. सांगितलं. ठीक आहे, चला शेवटचं आणि नाही शेवटचं सांगते, परत शांततेने लिहून घ्या. रविवारी दाखवायची आहे खीर. ओके, रंजनाताई लिहिलं का? ताई खीर तांदळाची वगैरे चालेल ना? अगदी अगदी. हम्म. सोमवारी ताई गाईचं उपास तूप. असल्यामुळे ताई हा, एक मिनिट उपास असल्यामुळे वरईची खीर चालेल? तुम्ही काय काय जणांच्या इथे चालते, काय काय जणांमध्ये चालत नाही. तुमचं जुनं पुरातन काय आलेलं आहे, वंशज काय आलेला आहे तुमच्याकडे, ते महत्वाचं आहे. नाही, आमच्या घरात घट असतात ना, तर मग 9 दिवसाचे उपास असतात हो, सगळ्यांचे. तुम्ही म्हणताय तर ते मग बरोबर नैवेद्य आहे. दाखवला तर तुमच्या हा. पिढींमध्ये कसं खाल्लं जातं ते सुद्धा महत्वाचं आहे. तुमच्या म्हणजे सासूबाई वगैरे आम्ही खात 9 दिवसाच्या होत्या उपासात तर तुम्ही खाऊ शकता. वरईचे भात, हा, हो वरईचा भात असतो ना, त्याचा म्हणजे संध्याकाळी आमटी भात, दुपारी भाकरी आणि भाजी वगैरे भेंडीची तसं किंवा चालतं. राजगिरा असं. चालतं चालतं. हम्म. चालेल ना मग? हो. वरईची खीर केली तर चालेल. हो हो हो. हो. मंगळवारी केळी, केळ्याचं शिकरणही तुम्ही करू शकता. बुधवारी लोणी, हो. गुरुवारी खडी साखर, शुक्रवारी साखर. ताई विकतचं बटर असतं ते दाखवलं तर चालेल का? हे काय? घरचंच लोणी असं. ताई प्रश्न नाही कळाला तुमचा, परत बोला. ते बाजारात जे बटर मिळतं तेच हे केलं तर चालेल का? म्हणजे लोणी घरचं. शक्य नाही. शक्यतो आपल्याला 9 दिवस आपल्या घरातलंच करायचं आहे. देवीला बाहेरचा काही नैवेद्य दाखवू नका. शक्य आपल्याला सेवा ही 9 दिवसाचीच करायची आहे. तर आपल्याला वेळात वेळ काढून आपण दुसरं काही करण्यापेक्षा आपण आवडीने हे केलं तर खूप छान होईल असं मला वाटतं. आपल्या हाताने दिलं की एक समाधान मिळतं आपल्याला. बरोबर आहे की नाही? हो हो. ते आपल्या देवीपर्यंत हो, चालेल, पोहोचवायचं चालेल, आहे. चालेल. हो. इतके दिवस आपण जे वेळात वेळ काढून तुम्ही साधना करतायत तेही महत्वाचं आहे. पण आपल्याला 9 दिवस बाहेरचं विकतचं काही आणायचं नाहीये. आपल्या देवीला आपल्याला प्रसन्न करायचं आहे. आपल्या कुलदेवीला जर तुम्ही एकदा प्रसन्न केलं तर तुम्हाला जीवनामध्ये कुठल्याच अडचणी येणार नाही. जसं आपले पित्र आपले आनंदी असले तर आपण आनंदी असतो की नाही? हो नाही? आपले पित्र जर समाधानी असेल तर आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी सगळं येऊ शकते. आपली कुलदेवी जर आपल्यावरती प्रसन्न झाली. आवाज येत नाही ताई. आवाज तुमचा अडकतोय. आता येतोय? आपली कुलदेवी जर आपल्यावरती प्रसन्न झाली तर आपल्याला कुठल्याच अडचणी येणार नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला तिचा आशीर्वाद पाहिजे. आपल्या आईचा हात आपल्या मागे असेल तर आपण कसं समाधानी असतो, जीवनामध्ये आनंदी असतो, सुख, शांती, समृद्धी, समाधान
आपल्याला सर्व काही प्राप्त होतं. त्याच्यामुळे आपल्याला जी काही साधना करायची आहे, जे काही द्यायचं आहे, ठेवायचं आहे, दान करायचं आहे, पुण्य कमवायचं आहे, ते खूप शांततेने आणि मी सांगितले त्या पद्धतीने करा. नक्कीच तुम्हाला जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्हाला हवंय ते प्राप्त होईल. ठीक आहे? हो ताई. हो हो. त्याच्यामुळे प्लीज 9 दिवस बाहेरनं काही आणू नका. शक्यतो घरातनं करा. नाही शक्य झालं तर दूध साखर तरी घरातलं ठेवा, पण घरातलंच ठेवा. जाऊया पुढे. हो. काही तूप गाईचं तूप तर बाहेरून आणलं तर चालतं ना, कारण गाईचं तूप ते घरात. ठीक आहे ताई, तेवढं ठीक आहे, पण मला म्हणायचं काय आहे की बाकीच्या काही गोष्टी एक्स्ट्राचं जे आपण आणून ठेवतो ते करू हो, हो. नका. देवीला आपल्याला नाही, प्रसन्न नाही, हा. करण्यासाठी जी साधना सांगणार आहे ते आपल्या हातून दिलेलं चांगलं. आपण विकत आणलेलं हो. आपल्या मुलांना दिलं तर पोट भरतं का नाही, पण आपण घरी खिचडी भात केला आणि तो जर मुलांना खाऊ घातला आवडीने, तर पोट भरतं की नाही? आईच्या मायेने, प्रेमाची हो हो. भूक हो. भागते की नाही? तर आपल्याला हो. संधी दिली आहे सेवा करण्याची, तर ती पुरेपूर करूया आपण. ठीक आहे? जाऊया पुढे. वेळ जातोय हो. आपला. जाऊया. हो हो ताई. कलर घेऊया आपण. रंगसंगती. रविवारी आपल्याला भगवा रंग घालायचा आहे. रंग ड्रेस कोड सांगतीये. सोमवारी सफेद एक कलर. मिनिट, शनिवारपर्यंत सांगितलं तुम्ही, 7च दिवस झाले. हॅलो, गुरुवार खडीशकर आणि नंतरच राहिले. शुक्रवारी साखर. हो. शनिवारी शनिवारी गाईचं तूप. गाईचं तूप किंवा खीर. जाऊया पुढे. झालं. 9 दिवसाचं नाही खायला, अजून 2 दिवस राहतात. ते मी पाठवते तुम्हाला. हो ठीक आहे, चालतंय. रंगसंगती. रविवारी भगवा कलर. सोमवारी सफेद कलर. मंगळवारी लाल कलर. बुधवारी निळा कलर. गुरुवारी पिवळा रंग. शुक्रवारी हिरवा रंग. शनिवारी करडा रंग. कोणाचा तरी माईक चालू आहे, अनम्यूट करा. आपल्याला बराच पोर्शन घ्यायचा आहे, मग माझा आवाज डबल येतो मला. कोणाचा माईक चालू आहे? धन्यवाद. रविवारी 8वा दिवस जांभळा रंग. 9वा रंग गडद हिरवा रंग. 9व्या दिवशी सोमवार येतोय, त्या दिवशी हिरवा डार्क कलर. रंगसंगतीचं सलग एकदा वाचून दाखवते. कोणाचं राहिलं असेल मध्ये तर ते लिहून घ्यायचं आहे. रविवारी भगवा रंग. सोमवारी सफेद. मंगळवारी लाल. बुधवारी निळा. गुरुवारी पिवळा. शुक्रवारी हिरवा. शनिवारी करडा कलर. रविवारी जांभळा आणि सोमवारी गडद हिरवा रंग. अशा पद्धतीने रंगसंगतीचे आपल्याला कपडे धारण करायचे आहेत. देवीला वस्त्र धारण करायचे आहेत, अर्पण करायचे आहेत. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. प्रत्येक जण आपापल्या कुलदेवीची परडी भरतात, ओटी भरतात, सवाष्णी जेवू घालतात, फराळाचं जेवू घालतात. बरोबर आहे? कोणी कुमारिकांना जेवू घालतं. ह्यावेळेस आपल्याला थोडंसं वेगळं करायचं आहे. ज्याला पटेल त्यांनी करा, ज्यांना नाही पटणार त्यांनी सोडून द्या. ठीक आहे? त्याच्यावरती चर्चा जास्तीची नको, मुद्द्याचा विषय राहून जातो मग. आणि ज्यांना पटेल त्यांनी स्वीकारा, नाही पटत त्यांनी सोडून द्या. बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे. मला कोणाला दोष द्यायचा नाही आहे, कोणाला काही बोलायचं नाही आहे, पण जे मला जाणवलं त्याविषयी मी सांगते. बऱ्याच मंदिरामध्ये आपण जी आवडीने ओटी घेऊन जातो ती देवीच्या ओटीपर्यंत, देवीच्या गाभाऱ्यापर्यंत ही पोचली जात नाही. हे बरेच जणांनी अनुभवलंही असेल, पाहिलंही असेल. आपल्या कुलदेवीची जी मानाची ओटी आहे, सगळ्यांनी मन लावून ऐकायचं आहे. जी मानाची आपली ओटी आहे, आपण जी भरतो मन लावून, ती तुम्हाला आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे. पण प्रत्येक ठिकाणी आपण ज्या 9 देवीचे दर्शन घेण्यासाठी जातो, प्रत्येक ठिकाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळी ओटी घेतो. त्यापेक्षा आपल्याला
एक मानाची ओटी फक्त द्यायची आहे आपल्या कुलदेवीला, जी कुठली तुमची देवी आहे तिला. बाकीची जी 8 ओट्या आहेत त्या तुम्हाला गरजू जी लोक आहेत, ज्या तुमच्याकडे काम करतात, धुणं भांड्याची कामं करतात, अशा ज्या बायका आहेत त्यांची ओटी तुम्ही भरावी असं मला वाटतं. कारण की काही गोष्टी देवीपर्यंत पोचल्या जात नाही आणि नवरात्रमध्ये तर नाही पोचल्या जात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ते फक्त पायाला लावतात आणि साईडला टाकतात आणि परत ती बाहेर दुसरीकडे विक्री केली जाते त्याची. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपल्याला आपल्या देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपण जे घेतलेलं आहे मनोभावे, ते कितीचंही असू दे, 500 रुपयाचा असू दे, 1000चा असू दे, 50 रुपयाचा असू दे किंवा 21 रुपयाचा असू दे, जे काही आपण घेतोय ते आपल्या देवीपर्यंत पोचलं पाहिजे की नाही. जर त्याच पैशांमध्ये जर आपण दुसऱ्या कोणाला काहीतरी दिलं तर त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार का नाही मिळणार. मी जे सांगते ते पटतंय. जर ज्यांच्या अंगावरती वस्त्र अपूर्ण आहेत त्या व्यक्तीला तुम्ही ती वस्तू देऊ शकता. रस्त्याने असे अनेक भिकारी असतात की ज्यांच्याकडे पूर्ण साडी नसते नेसलेली, त्यांनी अर्धवट कपडे नेसलेले असतात, तर त्यांना तुम्ही देवीला समजून देवीच्या रूपामध्ये आहे अशा स्वरूपाने तुम्ही ती साडी तिला देऊ शकता, तिला हळद कुंकू लावू शकता. तिला तरी किती समाधान वाटेल. कोण कुठल्या रूपाने येईल हे आपल्याला माहिती आहे का. मला कोणी दिसत नाहीये. काय झालं, माझ्याकडनं काही चुकलंय का, माझं काही. मॅम अगदी बरोबर मी दिसतीये का तुम्हाला. बरोबर हो ताई. ओके, बरोबर आहे ताई तुमचं सगळं. तर ते जे गरीब लहान मुलं असतात त्यांना 9 दिवसामध्ये आपण काहीतरी देऊ शकतो. आपल्या घरातनं काहीतरी दान म्हणून ते जाऊ शकतं. सेवा भाव आहे, दान नको म्हणायला, आपण सेवा म्हणूया. आपण एवढे नाही मोठे की आपण दान करण्याजोगं आहोत. स्वामींच्या कृपेने आपण सेवा म्हणूया त्या शब्दाला, की आपण ही सेवा नक्कीच करू शकतो. ज्या आपल्याकडे धुणं भांड्याचं काम करतात त्यांच्याकडे साड्या असतातच, पण त्यांना जर आपण आवडीने त्या गोष्टी जर दिल्या तर त्याही त्या गोष्टी स्वीकारतात. तर मला असं म्हणायचं आहे, आपण ज्या 9 देवीची ओटी भरणार आहोत तर 9 सवाष्णी तुम्ही अशा बघा की ज्या गरीब आहेत, गरजू आहेत, त्यांच्याकडे कपडे नाही आहेत किंवा खाण्याची त्यांना एक वेळचं जेवण मिळत नाहीये, भीक मागून त्यांना खावं लागतंय, अशा ज्या गरजू लोक आहेत त्यांना आपल्याला नवरात्रमध्ये ही सेवा द्यायची आहे. सगळ्यांना जर माझं आवडलं असेल हा संकल्प, तर सगळ्यांनी जेव्हा तुम्ही हे कराल त्यावेळेस सेल्फी फोटो काढा. दिखावा म्हणून नाही, सेवा भावे म्हणून आपल्या ग्रुपमध्ये एक एकी वाढावी म्हणून. कोणाला आपल्याला शो ऑफ करायचं नाहीये की मी एवढं मोठं कार्य केलं. आलं लक्षात. एक सेवा भावे, ब्लेसिंग्स त्या व्यक्तीला मिळावे की रोजचं तिला काहीतरी जेवायला मिळू दे 2 टाइमचं तरी, अशी आपण सामूहिकरित्या त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. त्यांचं नाव फक्त विचारायचं आहे, त्यांच्याबरोबर एक सेल्फी आनंदाचा फोटो काढायचा आहे. कदाचित ती देवी तुम्हाला आशीर्वाद देऊन पण जाईल. मान्य आहे हे सगळ्यांना. हो ताई बरोबर आहे. 70 जण आहेत. 70 जणांना मी सांगितलेल्या गोष्टी पटल्या आहेत. हो ताई. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला 7 कुमारिका किंवा 9 कुमारिका बघायच्या आहेत आपल्या अवतीभोवतीच्या. नर्मदा अष्टक मी तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवणार आहे. हे कधी करायचं आहे, पंचमी आणि नवमी 2 दिवसापैकी तुम्ही कधी पण करू शकता. ठीक आहे. शक्यतो शुक्रवार बघून आपल्याला करायचं आहे आणि मंगळवार बघून करायचं आहे. कुमारिकाचं जेवण जे आहे फराळाचं ते. आता लहान मुलींना काय आवडतं, कोणी सांगू शकेल का. चॉकलेट, आणखीन लाडू, राजगिरा लाडू, मेकअपचं सामान, आणखीन सांगा पटापट. महिला आहेत सगळ्या इथे. आपलं लहानपण आठवा, आपल्याला काय काय आवडायचं. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य हवंय सांगताना. लिपस्टिक, सगळ्यात पहिलं लिहून घ्यायचं आहे गजरा. मेकअपचं सामान आवडतं. सगळ्यात महत्वाचं लिहून घ्यायचं आहे गजरा. गजरा, हो गजरा.